PS फ्लेमिंगो तलावात स्वच्छता मोहिमेदरम्यान तब्बल 450 किलो कचरा, त्यातील बहुतांश प्लास्टिक गोळा करण्यात आला. 5 जून रोजी होणाऱ्या जागतिक पर्यावरण दिनापूर्वी डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या क्लायमेट ॲक्शन लॅबने रोटरी क्लब ऑफ नवी मुंबई जॉय ऑफ गिव्हिंगच्या सहकार्याने स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते. धरती की आवाज या थीमवर आधारित या उपक्रमाचा उद्देश पर्यावरणीय कारभारीकडे अधिक सखोल, अधिक सजग दृष्टिकोनाला प्रेरित करणे हा आहे, असे आयोजकांनी सांगितले. या कार्यक्रमात डी.वाय. पाटील विद्यापीठ, नेरूळ येथील विद्यार्थ्यांच्या पिढीचा सहभाग होता. एकूण 300 सहभागी या काढण्यासाठी योगदान देण्यासाठी एकत्र आले. स्वच्छता मोहिमेला NMMC, वन विभाग, NRI कोस्टल, पोलीस आणि मँग्रोव्ह सेल तसेच NMEPS आणि एन्व्हायरमेंट लाईफ सारख्या विविध प्राधिकरणांनी पाठिंबा दिला. या आश्चर्यकारक आणि खरोखर समकालीन कार्यक्रमाने रोटरी क्लब ऑफ नवी मुंबई जॉय ऑफ गिव्हिंगच्या उत्साहाने संघाचे आगमन देखील केले, ज्यांनी अर्थपूर्ण सहभागासह जीवनाच्या सर्व क्षेत्रातील जॉय ऑफ गिव्हिंगमध्ये बदल घडवून आणण्याचा संकल्प केला आहे आणि समविचारी संस्था, समुदाय आणि लोक आणि सिनर्जी यांचे सहकार्य जे याला खरोखर शाश्वत बनवेल. स्वच्छता मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी महानगरपालिकेचे सोमनाथ पोटरे आणि डॉक्टर अजय गडदे आणि सहाय्यक महापालिका आयुक्त शशिकांत तांडेल यांनीही तलावाला भेट दिली. आवाज टुडेसाठी प्रिया उजवनचा रिपोर्ट, नवी मुंबई.